दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. छान अशी रांगोळी काढली सकाळी उठल्यावर आणि नियोजन नसतानाही खूप सुंदर रांगोळी आली होती. कलर वगैरे भरून मस्त काढली होती. आणि यांच्याकडून थोडे म्हटलं आवरले तर म्हटलं थोडेसे फोटो पण काढूया. आणि कसं आहे आपल्या अगदी लहान गोष्टीतच कसा आनंद शोधता आला पाहिजे. आणि इथं छान मस्त असे फोटो काढून आणि फोटो काढता काढता कसं अँगल बघावं लागतो, कुठल्या साईडने कसे चांगले येतील फोटो. आणि असं चालू होतं आमचं. थोडंसं लाईट पण लावली. लाईट लावल्यानंतर थोडासा म्हणजे आपल्यावर ब्राईटनेस थोडासा येतो. आणि थोडंसं आज आभाळ पण आलं होतं, त्यामुळं थोडासा अंधार पण पडला होता. आणि थोडं लाईट लावून मग थोडेसे फोटो काढले. आणि त्यानंतर मग सुरुवात आपल्या स्वयंपाकाची आणि ह्याची सगळी तयारी आवरावर म्हटलं चला दिवसभर वेळ पण मिळणार नाही तसा नंतर. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज आहे आज आहे दत्तगुरूंची जयंती. सगळ्यांना दत्तगुरूंच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज पारायण समाप्ती झालेली आहे, तर त्यासाठी पूर्ण मी नियोजन केलेलं आहे पुरणपोळीचं वगैरे. आणि सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्याचं हे केलेलं आहे. जोडपं वाढायचं असतं त्या दिवशी. आणि त्यासाठी माझं पूर्ण नियोजन असं चाललं आहे. दारात रांगोळी वगैरे छान अशी काढून घेतलेली आहे. आणि सगळ्यांना खूप खूप गुरुचरित्राच्या दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. कट करते थोडं झाले काय काढलंय काय नुसतं